आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। शिवसेनेच्या नेत्यांची वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी एक महत्त्वपूर्ण बैठक सुरू आहे। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत काही चर्चा होते। तिकीट नाकारलं तरी कुणावरही अन्याय नाही, शिवसेनेला 100% स्ट्राईक रेट ठेवायचा आहे, हा मुख्य संदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत दिल्याचं कळतं। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। उदय, काय झालं या बैठकीत? मिलिंदजी, शिवसेनेची महत्त्वाची बैठक वर्षा निवासस्थानी सुरू आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेचे सर्व मंत्री आणि प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत। ते सध्या मार्गदर्शन करत असतात। या बैठकीचा समारोप सध्या सुरू आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीला एक शेवटचं मार्गदर्शन करत असल्याचं आपल्याला आता माहिती मिळते आहे। आणि मुख्यमंत्र्यांनी आपल्या सर्व मंत्र्यांना विशेष असं सूचित देखील केलेलं आहे की आपण सध्या जी लढाई लढतो आहे त्यामध्ये आपल्याला विजय मिळवायचा आहे आणि यामध्ये आपल्याला 100% स्ट्राईक रेट जो आहे आपल्याला तो ठेवायचा आहे। पक्षाची तत्व विचार यावरती बोला, आरोप प्रत्यारोपांच्या भानगडीत पडू नका। ही निवडणूक आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। उर्वरित उमेदवारांची नावं आपण लवकरच जाहीर होतील असं देखील मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंत्र्यांना सांगितलेलं आहे। कारण शिवसेनेच्या एकूण आतापर्यंत 8 अधिकृत उमेदवारांची नावं जाहीर झालेली आहेत आणि उर्वरित उमेदवारांची नावं जी आहेत ती देखील लवकरच यादी जी आहे ती प्रसिद्ध केली जाईल। त्याचबरोबर राज्यामध्ये अनेक ठिकाणी पाणी टंचाईची परिस्थिती जी आहे ती निर्माण होते आहे। तिथल्या जनतेला पाणी टंचाईचा सामना करताना त्यांना पुरेसं पाणी मिळावं यासाठी देखील आपण नियोजन जे आहे ते करत आहोत। आणि एकूणच तिकीट नाकारल्यामुळे देखील कुणावरती अन्याय जो आहे तो होऊ दिला जाणार नाहीये। प्रत्येक जो आपला विद्यमान खासदार आहे त्याचं राजकीय पुनर्वसन जे आहे ते आपण योग्य पद्धतीने करणार असल्याचं देखील सांगितलं आहे मुख्यमंत्र्यांनी। त्याचबरोबर भाजप, राष्ट्रवादी आणि अन्य मित्र पक्षांसोबत समन्वय ठेवून आपल्याला काम करायचं आहे। एकूणच लोकसभा निवडणुकीमध्ये कशा प्रकारे आपल्याला काम करायचं आहे शिवसेनेच्या मंत्र्यांना त्यांना त्यांचं जबाबदारीचं वाटप जे आहे ते यावेळेला मुख्यमंत्री करताना आपल्याला पाहायला मिळतात। उदय, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। तिकडे सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत सध्या बिघाडी झाली आहे। ठाकरे गटानं सांगलीतून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्यानं काँग्रेसच्या गोटात नाराजी आहे। दरम्यान नौटंकी बंद करून काँग्रेसच्या आणि शरद पवार गटाच्या नेत्यांनी प्रचारात सहभागी व्हावं असं आवाहन संजय राऊत यांनी केलं। सांगलीतील मतदारसंघात मदत करण्याचं आवाहन राऊत यांनी काँग्रेसच्या नेत्यांना केलंय। तर दुसरीकडे सांगली लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेसचे स्थानिक नेते आणि पदाधिकारी अजूनही आग्रही आहेत। ही जागा काँग्रेसच्या वाट्याला यावी अशी मागणी सर्वच नेत्यांकडून करण्यात आली। दरम्यान काँग्रेसचे नेते विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी नागपुरात काँग्रेस प्रभारी चेन्नीथला आणि मुकुल वासनिक यांची भेट घेतली। सांगलीमध्ये घडलेल्या घडामोडींच्या संदर्भात यावेळेला चर्चा झाल्याचं कळतं। यावेळेला विश्वजित कदम यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला। काँग्रेसला एक प्रश्न पडला, तो प्रश्न जिल्ह्यातल्या 1-2 लोकांना पडला, अख्ख्या महाराष्ट्राला किंवा देशाला पडलेला नाही। त्यांचं असं म्हणणं आहे की या सांगली जिल्ह्यातली मक्तेदारी जी आहे, आमदारकीची, खासदारकी, ती आमच्याकडेच राहायला पाहिजे, विशिष्ट घराण्यात राहायला पाहिजे। त्यांच्या हातामध्ये ते सगळे इकडले संस्था, बँका, कारखाने, शैक्षणिक संस्था सामान्य माणसाला, सामान्य शेतकऱ्याला, सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला राजकारणात येण्याची, विधिमंडळात जाण्याची, लोकसभेत जाण्याचे दरवाजे बंद करायचे आणि त्या सगळ्यांनी जनतेनं आमचं गुलाम म्हणून राहायचं। यासाठी या देशात लोकशाही आलेली नाही। ते कुणा बाबतीत बोलतात मला माहीत नाही। त्यांच्यात धाडस असेल तर त्यांनी नाव घेऊन बोलावं, मला माहीत नाही। मी पुन्हा सांगतो ते राज्याचे ज्येष्ठ नेते आणि त्यांनी मला असं वाटतं फार असं महाविकास आघाडीमध्ये तिढा निर्माण होईल असं वक्तव्य करण्याची आवश्यकता नाही। काँग्रेसच्या नेत्यांना, राष्ट्रवादीच्या नेत्यांना आम्ही आवाहन केलेलं की तुमची नौटंकी आता बंद करा आणि महाविकास आघाडीच्या या परिवर्तन यात्रेमध्ये सामील व्हा, नाहीतर लोक तुम्हाला सांगलीची माफ करणार नाही। इतकंच मी आपल्याला
संयमाने आम्ही आमच्या पक्षाअंतर्गत लोकशाही प्रक्रियेतनं सांगलीची जागा ही मागत आहोत. आत्तापर्यंत कुणावरही आम्ही काही टीका टिप्पणी केलेली नाही, पण संयमाची परीक्षा बघू नये एवढीच माझी या ठिकाणी नम्र विनंती. शिवसेना वाढवायच्या आहोत, मग आम्ही थांबणार नाही. अख्ख्या महाराष्ट्रात कोंडी होईल. पण असं मला वाटत नाही, काही मोजके लोक असतात ज्यांना अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पक्षाला मदत करा, ज्यांना काही करून इथे भारतीय जनता पक्षाच्या खासदार निवडून आणायचा आहे. आणि जोपर्यंत चंद्रहार रिंगणात आहे तोपर्यंत इकडला विद्यमान खासदार अजिबात जिंकणार नाही याची मला खात्री. की काँग्रेस पक्षाच्या आदेश जे काँग्रेस पक्ष आम्हाला सांगेल आणि जे महाविकास आघाडीमध्ये एकत्रितपणे ठरेल, हे मी पुन्हा या वाक्याचा उल्लेख करतो. कुणी परस्पर काही ठरवलं असेल तर ते आम्हाला मान्य होणार नाही. एकत्रितपणे जे काही आम्हाला काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीतनं सांगितण्यात येईल त्या आदेशांचं पालन आम्ही करू.